भारत एअरप्लेन रेस्टॉरंट जवळ पोहोचला. बोर्डिंग काउंटर आहे. 300 पर पर्सन. जो भी आप खाना खाओगे उसमें लेस हो जाएगा. 300 12 से 12 है. हा असा बोर्डिंग पास मला मिळाला आहे. हा बोर्डिंग पास हे चेक होतो आहे. असा एअरप्लेनचा असा हा सुंदर असा हा व्यू आहे. ये रहा मेरा बोर्डिंग पास. संपूर्ण रेस्टॉरंटचा असा हा व्यू आहे. जी बॉडी जी आहे ती एरोप्लेनचीच आहे. कलर कॉम्बिनेशन एकदम अशी ही उत्कृष्ट आहे. स्टँडर्ड टाईप. आता हा फॉल सिलिंगचा लाईट आहे. नंतर मग हे सगळे कॅसेट एसीचे कॉम्बिनेशन वाली सिटिंग अरेंजमेंट आहे. इकडे अशी ही वेटिंग स्पेस आहे. एरोप्लेनचा बघा हा असा हा कॉकपिट एरिया आहे. पायलटला इथून व्ह्यू मिळतो. विंडोजचं असं हे डिटेलिंग आहे. हे यांचं मेनू कार्ड आहे. तंदुरी पनीर मोमोज आलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट. हॅप्पी लँडिंग. डेझर्टमध्ये स्वीट डिशमध्ये हा आपला कॅश काउंटर. हा बोर्डिंग पासचा हा पार्ट जर दिला तर ते जे 300 जे आहेत ते ह्या आपल्या टोटल बिलमधनं मायनस होणार. गेम्स वगैरे पण आहेत तिथे. गो कार्टिंगचे पण इथे बघा हे असे व्हेकल्स आहेत. हे गो कार्टिंग चालू आहे. एरोप्लेनचा कंप्लीट असा हा व्ह्यू आहे. नमस्कार मित्रांनो, प्रमोद तोंडवळकर ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही माझे हल्दीरामचे ट्रेन रेस्टॉरंट आणि रॉयल कॅरेज बँड्रा, दादर दरबार हे सगळे व्हेकलमधले रेस्टॉरंट बघितले असणार. तर आता आपल्या इकडे मुंबईमध्ये झालं आहे एअरप्लेन रेस्टॉरंट, जे अहमदाबाद हायवेवरती आहे. तर माझ्या पाठीमागे तुम्ही आता बघू शकता आपल्याला एक एअरप्लेन दिसत आहे. तर मी इथे हे एक्सप्लोअर करायला आलो आहे. याच्यामध्ये काय काय फॅसिलिटीज आहेत आणि याचं टायमिंग काय आहे, फूड काय काय आहे ते. तसं तुम्ही बघितलं असेल तर हल्दीरामच्या याच्यामध्ये प्युअर व्हेज फूड मिळत होतं आणि रॉयल कॅरेज बँड्रा आणि दादर दरबारमध्ये नॉनव्हेज पण मिळतं. तर इथे आपण बघूया नॉनव्हेज आणि व्हेज दोन्ही आहे की फक्त व्हेज आहे ते. चला तर. मित्रांनो, ही बघा, ही मुंबई मेट्रो लाईन 9 आहे आणि मुंबई मेट्रो लाईन 9चं हे मेट्रो स्टेशन आहे. याचा पण मी सेपरेट ब्लॉग माझ्या यूट्यूब चॅनलवरती बनवला आहे. आणि आता आपण सरळ माउंटन हॉटेलच्या दिशेने चाललो आहोत. तर हा काश्मीरा फ्लायओव्हर होता. फ्लायओव्हर आपण क्रॉस केला आहे. बघा दारास धाबा आला. तर हा बघा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दिसतो आहे. बघा लेफ्टला खाणं आणि सरळ आपल्याला भारत एअरप्लेन रेस्टॉरंटला जायचं. हा वसई ब्रिज आहे, त्याच्यावर आपण आता चाललो आहोत. बघा आता आपण त्या भारत एअरप्लेन रेस्टॉरंट जवळ पोहोचलो. हा मुंबई अहमदाबाद हायवे आहे आणि नंतर मग बघा इथे हे भारत एअरप्लेन रेस्टॉरंट. तर ह्या इथून आता आपण आतमध्ये एंट्री करणार आहोत. भारत शिकंजी म्हणून पण हे इथे रेस्टॉरंट आहे. रेस्टॉरंट शिकंजी, जैन हॉटेल शिकंजी असा बोर्ड आहे. गो कार्टिंग आहे इकडे आणि भारत एअरप्लेन रेस्टॉरंट. आणि इथे तुम्हाला जर मोठी काही ग्रुप पार्टी वगैरे करायची असेल तर ह्या इथे बघा हा असा मोबाईल नंबर पण दिलेला आहे. तर तुम्ही कॉल करून बुकिंग करू शकता. तर इथे काठियावाडी, साऊथ इंडियन, पंजाबी फूड, चायनीज फूड आणि जैन फूड, नॉर्थ इंडियन फूड असं आहे. आणि हे रेस्टॉरंट या इथे हे प्युअर व्हेज आहे. तर या इथे आतमध्ये आल्यावरती बघा हे इथे असं हे बोर्डिंग काउंटर आहे. या इथे या बोर्डिंग काउंटरवरून आपण बोर्डिंग पास घेऊन आतमध्ये जायचं आहे. तर इथे बघा हा बोर्डिंग पास आहे. याचं 300 पर पर्सन आहे. या इथे अशी ही सीट नंबर आणि डेट वगैरे लिहिले जाते. हा असा बोर्डिंग पास मला मिळाला आहे आणि आता इथे मी आता आतमध्ये एंट्री करत आहे. तर मित्रांनो, इथे बघा हा बोर्डिंग काउंटर आहे आणि बोर्डिंग काउंटरचे हे स्टाफ मेंबर आहेत. हे आपल्याला बोर्डिंग पासबद्दल थोडक्यात माहिती सांगतील. सर, इसका बोर्डिंग पास है ऊपर जाने का 300 पर पर्सन. जो भी आप खाना खाओगे उसमें लेस हो जाएगा 300. बाकी ऊपर जो आपका बिल आएगा उसे आप पेड करना पड़ेगा. अच्छा अच्छा, इसमें अभी ये गो कार्टिंग है. हाँ जी. तो उसके बारे में ज़रा इन्फॉर्मेशन दीजिए ना. गो कार्टिंग के 500 7 लैब से पर पर्सन. बस यही अच्छा है. अच्छा, इसका टाइमिंग क्या है? किसका? अपना ये भारत एयरप्लेन रेस्टोरेंट का टाइमिंग क्या है? इसके सर 12 से 12 है. सुबह दिन में 12 से रात को 12 हाँ जी, तक हाँ जी. मतलब हो तो ठीक है. और इसमें अगर समझो किसी को बर्थडे पार्टी के लिए अगर आना है
12 जन 15 जन, तो फिर वो जो बाहर जो नंबर दिया है होर्डिंग पे, हाँ, उसके ऊपर आप फ़ोन करके बुक कर सकते हैं बुक ना कर सकते हो, मतलब? यस सर। अच्छा अच्छा, तो बर्थडे के लिए स्पेशल अंदर डेकोरेशन हाँ जी, हाँ जी, वो आप नॉमिनल वो डेकोरेशन सब रहे? आपको आपको खुद करना पड़ेगा। अच्छा अच्छा। हाँ, आप हाँ, अपने अपने अकॉर्डिंग डेकोरेशन करवा सकते हो। अच्छा ऐसे। अच्छा, ठीक ठीक आहे, थँक्यू. थँक यू सर. तर मित्रांनो बघा, हा बोर्डिंग पास घेऊन आता आपण इथून ह्या स्टेप्सनी वरती असं एंट्री करणार आहोत. इकडे बघा ह्याचे हे टायर्स, म्हणजे फ्रंट टायर आहे हे, आणि नंतर मग हे लेफ्ट आणि राईटचे पण टायर्स आहेत, आणि हा मोठा फॅन आहे. तर आता हां, ते बघा इथे आता हा बोर्डिंग पास हे चेक होतो आहे. ठीक आहे, तर आता इथून आपण वरती चाललो. तर या इथे बघा हा असा फॅन तुम्हाला झूम करून दाखवत आहे, आणि हा असा एअरप्लेनचा असा हा सुंदर असा हा व्ह्यू आहे. आणि आता इथून आपण आता एंट्री करत आहोत. हे बघा हा एंट्रन्स आहे, आणि या इथून आपण हा एअरपोर्टचा बघा हे त्याचे विंग्स आहेत, हा जायगा एक फॅन आहे, आणि इथून वरून हा आता गो कार्टिंगचा पण आपल्याला इथून असा हा व्ह्यू मिळत आहे. हां, तर आता इथून आता आपण हां, ये रहा मेरा बोर्डिंग पास. ठीक आहे. हां, तर या इथे बघा संपूर्ण रेस्टॉरंटचा असा हा व्ह्यू आहे. तुम्हाला असा पूर्ण वॉक करून दाखवत आहे, आणि इथे हे इमर्जन्सी एक्झिटच्या इथे असा हा सोफा ठेवण्यात आलेला आहे. आणि हे बघा हे इथे हा संपूर्ण असा व्ह्यू आहे, आणि तो पाठीमागे आपल्याला हा सर्विंग काउंटर दिसत आहे. या इथे बघा एक साईडला सोफा आणि 3 सीटर आहे. इथे हे 4 सीटर टेबल्स वगैरे आहेत, आणि नंतर मग ह्या साईडला सुद्धा बघा असा सी टाईप हा असा सोफा सिटिंग अरेंजमेंट आहे. आणि ह्या साईडला सुद्धा आहे 6 सीटर, 1 2 3 4 5. त्यामुळे इकडे अशी ही वेटिंग स्पेस आहे, जर हे रेस्टॉरंट जर बिझी असेल तर त्यावेळेला. इथे हे सगळे असे रिझर्वचे पण हे असे नेमप्लेट्स असे हे ठेवलेले आहेत. तर मित्रांनो, ह्या रेस्टॉरंटच्या इंटिरियरबद्दल आपण जर बोलायला गेलो, ह्या भारत एरोप्लेन रेस्टॉरंट, तर बघा ह्याची जी बॉडी जी आहे ती एरोप्लेनचीच आहे. त्याच्यात तुम्ही विंडोज वगैरे सगळे बघू शकता, आणि ह्याचं फ्लोरिंग जे आहे हे पूर्ण बघा असं हे वुडन फ्लोरिंग आहे, आणि जे काय सिटिंग अरेंजमेंटमध्ये पण वुडन आणि लेदरचं असं कॉम्बिनेशन आहे, ग्रीन लेदर वगैरे आहे. आणि ह्याचे जे काय टेबल्स आहेत त्याला पण बघा हे गोल्डन स्टँड आहे, आणि नंतर मग इकडे असा हा ब्लॅक टेबल टॉप आहे, त्याच्यावरती मग मॅट्स आहेत, आणि त्याच कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशनमध्ये हे डिशेस आहेत, आणि स्पून ठेवायचं पण तेच बघा ते असं ब्लॅक आहे. नंतर मग ह्या इथे साईडचं जे पॅनलिंग आहे विंडोचं, त्याला बघा 2-2च्या कॉम्बिनेशनमध्ये इथे असे गोल्डन असे पॅटर्न केलेलं आहे. आणि नंतर मग इथे जे काय सेमी सर्क्युलर फॉल सिलिंग आहे, ह्यात पण हे ब्राऊन असं हे फॉल्स सिलिंग स्ट्रिप्सवालं ते ग्रूव्जवालं केलेलं आहे. आणि नंतर मग इकडे असा हा सॅन्डललाईट टाईप आता हा फॉल सिलिंगचा लाईट आहे. नंतर मग हे सगळे कॅसेट ACचे सगळे इकडे असे हे पॅनल्स आहेत. तर हे तुम्ही बघा, ह्याचं कलर कॉम्बिनेशन एकदम अशी ही उत्कृष्ट आहे. आणि ह्याचं जर बघाल, ह्याचा जो काय सोफा आहे त्याला पण बेसला इथे असं हे गोल्डन ट्रायंग्युलर रिंग्सचे असा बेस आहे, त्याच्यामुळे तो खूपच असा एलिगंट लुक येतो. हा जो दुसरा एक जो सिटिंग कॉम्बिनेशन आहे, यात हा ऑफ व्हाईट कलरचा सोफा वुडन, त्याला पण असे गोल्डन ट्रायंग्युलर रिंग्स आहेत, आणि ह्या टेबल्सला पण हा असा ब्लॅक कलर आहे. हा इकडे जो वेटिंगचा जो प्लेसचा जो सोफा आहे तो पण वूड आणि ग्रीन लेदरचा असा हा कॉम्बिनेशनमध्ये आहे. कॉम्बिनेशनमध्ये पण तुम्ही बघा हे गोल्डन बेसवालं हे टेबल आहे, ब्लॅक टेबल, नंतर मग वूड आणि ऑफ व्हाईट कलरचं हे असं कॉम्बिनेशन आहे सिटिंग अरेंजमेंट छोट्या ग्रुपसाठी. पण हे असं एक कॉम्बिनेशन वाली सिटिंग अरेंजमेंट आहे. तर ह्या एरोप्लेनचा बघा हा असा हा
कॉकपिट एरिया आहे. इकडे सगळं हे एअरप्लेन कंट्रोल केलं जातं, टेक ऑफ, फ्लाईंग आणि लँडिंग वगैरे सगळं. तर हे बघा, हे सगळे असे हे पॅनल्स आहेत. इंजिन 1, इंजिन 2 आणि बाकी सगळे हे सगळे इंजिनचे असे हे बघा डिटेल्स आहेत. इथे पण ILS ॲप आणि बाकी सगळं इथे असं दाखवलेलं आहे. हे पण इथे हे नॅव्हिगेशनसाठी हे सगळं इथे दाखवलेलं आहे. दोन्ही बाजूला असे हे नॅव्हिगेशन्सचे असे मोड्स आहेत. तर हा असा होता कॉकपिट एरिया. हा बघा, हा फ्रंट पायलटला इथून व्ह्यू मिळतो ह्या ग्लासमधनं. आणि नंतर मग बघा हे असे विंडोजचं असं हे डिटेलिंग आहे. हा किचन एरिया त्या बाजूला आहे. हा आपला कॅश काउंटर आहे. तुमचं फूड झाल्यानंतर तुम्ही इथे या पेमेंट काउंटरवरती पेमेंट करू शकता. हे यांचं मेनू कार्ड आहे. द भारत एरोप्लेन रेस्टॉरंट मेनू, दिल्लीवाला स्वाद. आणि इथे बघा हा असा एअरप्लेन फ्रंट मी दाखवण्यात आलेला आहे. मग इकडे याच्यामध्ये जर बघाल तर भारत एरोप्लेन मोमोज आहेत. नंतर मग मॉकटेल्स आहेत. त्यानंतर मग इकडे हे सगळे शेक, टी, कॉफी, सिक्युरिटी चेक, IGI सूप्स, मग दिगी यात्रा, इंदिरा गांधी एअरपोर्ट सलाद, सगळी अशी एरोप्लेन रिलेटेड नावं दिलेली आहेत. बोर्डिंग भारत एरोप्लेन प्लॅटर आहे. टेक ऑफ इंदिरा गांधी एअरपोर्ट स्टार्टर आहे. टेक ऑफ रोल्स अँड रॅप्स आहेत. टेक ऑफ सँडविच ग्रिल्स आहेत. सगळे त्याची प्राइजेस पण त्याच्या बाजूला दिलेले आहेत. नंतर मग एरोप्लेन फ्लाईट स्पेशल बर्गर अँड फ्रेंच फ्राईज आहे. आणि नंतर मग क्लासिक मार्गारिटा पिझ्झा आहे. राडर्स पास्ता, चायना एअरलाईन चायना टू सिंगापूर राईस नूडल्स. नंतर मग कनेक्टिंग फ्लाईट इंडियन मेन कोर्स. त्यानंतर मग इकडे कनेक्टिंग फ्लाईट डॅलेन दाल मखनी, हे सगळे डिशेस आहेत. आणि नंतर मग फ्लाय विंग सिझलर, फ्लाईट रोटियन, कॉकपीट राईस, कर्ड रायता. त्यानंतर मग साऊथ इंडियन डिशेसमध्ये हे सगळे आहेत, डोसा आणि वगैरे सगळं. छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट, हॅप्पी लँडिंग, डेझर्ट्स पण आहेत. तर हे असं हे मेनू कार्ड आहे. तंदुरी पनीर मोमोज ऑर्डर केली आहे आणि नंतर थोड्या वेळाने मी डेझर्ट ऑर्डर करणार आहे. तंदुरी पनीर मोमोज आलेले आहेत आणि त्याच्याबरोबर ही अशी चटणी वगैरे आहे. मित्रांनो, इथे वॉश बेसिन किंवा मग वॉशरूम वगैरे नसल्यामुळे ह्या इथे आपल्याला असे हे वेट टिश्यूज दिले जातात. त्याच्याने आपल्याला हँड असे क्लीन करायचे आहेत. तर डेझर्टमध्ये स्वीट डिशमध्ये ही आपली अशी फिरणी आलेली आहे. हा आपल्याला बोर्डिंग पासचा हा पार्ट जर दिला तर ते जे 300 जे आहेत ते ह्या आपल्या टोटल बिलमधनं मायनस होणार. तर हे मी जे काय तंदुरी मोमो घेतले आणि फिरणी घेतली तर हे 359 झाले. 300 मायनस 59 मला फक्त पे करायचे. इथे बघा, या वॉलवरती पण असं सुंदर असं हे पेंटिंग केलेलं आहे आणि इकडे समोर वॉशरूम आहे. तुम्हाला एअरपोर्टमध्ये इथे वरती भारत एअरप्लेन रेस्टॉरंटमध्ये वॉशरूम किंवा हँडवॉश नाही आहे. तर हँडवॉशसाठी तुम्हाला तर वेट वाईप्स दिले गेले होते. पण तुम्हाला वॉशरूमला जायचं असेल तर ह्या इथे बघा, हे लेडीज आणि जेंट्स असे हे दोन्ही वॉशरूम्स आहेत. हे बघा, ह्या साईडनी पण हा टायर किती असा मोठे दिसत आहेत. मुलांना पण इथे बघा हे असे गेम्स वगैरे पण आहेत इथे. इथे गो कार्टिंगचे पण इथे बघा हे असे व्हेकल्स आहेत. इथे बघा हे गो कार्टिंग चालू आहे. तो इसका ये क्या मतलब चार्जेस कैसा रहता है गो कार्टिंग का? इसका 500 में 7 लैप्स पर पर्सन. 500 में 7 लैप्स. अच्छा, पर पर्सन. अच्छा. तो अलग अलग ये व्हीकल मिलता है क्या? हमारे पास बड़ी कार भी है, छोटी कार भी है.
अच्छा, सब है मतलब ऐसा। 4 इयर्स प्लस अलाउ है मतलब बच्चे। 4 इयर्स प्लस बच्चे अलाउड है, खुद ड्राइव कर हाँ सकते जी, हो। हाँ जी। अच्छा हमारे अच्छा। पास इमरजेंसी ब्रेक भी होती है रिमोट में। हाँ, हमारे इमर्जन्सी पास ब्रेक रिमोट इमरजेंसी से। ब्रेक होती है। अच्छा, बरोबर. और भी तर हे राइडें बघा. हैं। हां हां हां, बरोबर. तो इसका भी टाइमिंग सेम है ना, सुबह 12 से हाँ रात जी, को हाँ जी, 12 सेम है। तक. हा बघा, हा एरोप्लेनचा कंप्लीट असा हा व्ह्यू आहे. तर मित्रांनो, कसं वाटलं तुम्हाला हे भारत एअरप्लेन रेस्टॉरंट? आणि ह्या भारत एअरप्लेन रेस्टॉरंट जे मुंबई अहमदाबाद हायवेवरती आहे, अ, वसई ब्रिजच्या थोडं पुढे 2 किलोमीटर पुढे, ह्याचं मी गुगल लोकेशन दिलेलं आहे. जर तुम्हाला हा ब्लॉग जर आवडला तर लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.